नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सकाळी नेहमीप्रमाणे शुभांगी उठली होती. ती बाल्कनीमध्ये उभी राहून सूर्याला नमस्कार करत होती तेव्हा तिनं आरंभला हवेली बाहेर जाताना पाहिलं होतं. मग ती तयार होऊन खाली आली. मंदिर साफ करून तिनं दिवा लावला आणि बागेतनं फुलं तोडून आणून मंदिर सजवलं. तिच्या मागून तुलसी, दादीसा देखील आल्या. आरतीची वेळ झालीच होती. छोरी, पूजेची तयारी झाली? दादीसांनी विचारलं. जी. ठीक आहे, सुरू कर, दादीसा म्हणाली आणि तितक्यात लगबगीनं सिया देखील खाली आली. सॉरी दादीसा, थोडा उशीर झाला, सिया म्हणाली. काही हरकत नाही, तू राघवला वेळ दे, आज परत जातोय ना तो, दादीसा म्हणाल्या. हो, संध्याकाळी, सिया बोलली. ठीक आहे छोरी, पूजा सुरू कर, दादीसा शुभांगीला म्हणाली आणि शुभांगीने मग भजन म्हणायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून राघव लगेचच तयार होऊन खाली आला. सिया उठून गेल्यावर त्यालाही झोप येत नव्हती. त्याला पाहून दादीसानं आरती करा असा इशारा केला आणि सिया आणि राघव थोडेसे पुढे गेले. शुभांगीने भजन म्हणतच त्याच्या हातामध्ये आरतीचं ताट दिलं. आरती झाली तसं शुभांगीने शंख वाजवला. ते पाहून राघवला तिचं नवलच वाटलं. सियानं सगळ्यांना आरती दिली आणि शुभांगीनं प्रसाद वाटला. दोघींनी दादीसा आणि तुलसीच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. सदा सुहागन रहो, दादीसा दोघींनाही आशीर्वाद देत म्हणाली. मग सगळे बैठकीमध्ये येऊन बसले. भाईसा, नाश्त्यामध्ये काय घेणार, शुभांगी म्हणाली. अरे वा, भाई राघवचे तर खूपच लाड सुरू आहेत. खजानसिंग आणि अवंतिका तिथे येत म्हणाले. आज तो पुन्हा परत ड्युटीवर जातोय, तुलसी म्हणाली. कालच तर आला, आज परत, अवंतिका म्हणाली. त्यावर सिया देखील नाराज झाली. जी बुवासा, इलेक्शनमुळे जास्त सुट्टी घेता येत नाही. हे इलेक्शन एकदा पार पडलं की नंतर चांगली आठवडाभर सुट्टी घेणार आहे, राघव सियाकडे पाहून म्हणाला. छान, तेव्हा शौर्य आणि बिंदनीला कुठेतरी फिरवून आण. खूप दिवस झाले कुठे गेला नाहीत तुम्ही, तुलसी म्हणाली. जी मासा, राघव म्हणाला आणि सिया खुश झाली. तिचा खुललेला चेहरा पाहून राघव गालातच हसला. मग शुभांगी आणि सिया किचनमध्ये गेल्या आणि बाकी सगळे तिथेच बोलत बसले. दीदी, काय बनवायचं, शुभांगी म्हणाली. दाल बाटी, सिया म्हणाली. दादीसा, नाश्ता तयार आहे, सिया थोड्या वेळात घेऊन येत म्हणाली. हो चला, दादीसा म्हणाली आणि मग सगळे डायनिंग टेबलवरती येऊन बसले. बाबासा, शौर्य पळतच राघवजवळ आला आणि मग त्यानं त्याला मांडीवर बसवलं. दीदी, तुम्ही पण बसा ना, मी वाढते, शुभांगी म्हणाली. आपण बसू मागणं, सिया बोलली. मी आणि केसरबाईसा नंतर बसू, तुम्ही भाईसांसोबत बसा, शुभांगी बोलली. बस छोरी, ती खाईल मागून, अजून आरंभने कुठे नाश्ता केलाय, अवंतिका मुद्दाम म्हणाली. आरंभ कुठे आहे, उठला नाही का अजून, दादीसा म्हणाल्या. ते सकाळीच बाहेर गेलेत, शुभांगी बोलली. कुठे, माहीत नाही, शुभांगी म्हणाली. हा मुलगा पण ना, एकटाच गेला असणार, दादीसा म्हणाली आणि शुभांगीने होकारार्थी मान हलवली. हे भगवान, हा मुलगा माझा ऐकत का नाही? किती वेळा सांगितलं माणसं सोबत घेतल्याशिवाय एकट्यानं फिरायचं नाही. अरे माखन, गाडी काढ लवकर, राघव त्याला फोन कर, विचार कुठे येतो, दादीसा हायपर होत म्हणाली. डोंट वरी दादीसा, तो फार्म हाऊसवर असेल, मी करतो फोन, राघव म्हणाला आणि तितक्यात आरंभचा आवाज आला. शौर्य, शौर्य, आरंभ बाहेरून म्हणाला आणि सगळे पळतच हवेलीच्या बाहेर आले. आरंभ घोड्यावरती स्वार होत हवेलीच्या सगळ्या गार्डनमध्ये फेऱ्या मारत होता. येलो, हा इथे आहे, आणि मासा, तुम्ही उगाचच परेशान होत होतात, अवंतिका म्हणाली. सगळ्यांच्या पाठी उभी असणारी शुभांगी देखील त्याला पाहत होती. हॉर्स रायडिंग करताना किती हँडसम दिसत होता तो. व्हाईट शर्ट, ज्याची वरची 3 बटणं निघालेली होती, त्यातून टाग्याची फुललेली छाती अगदी स्पष्ट उठून दिसत होती. लगाम पकडलेले त्याचे ते बलदंड हात, हसरा चेहरा आणि चेहऱ्यावर पडणारी सूर्यकिरणं, त्यामुळे त्याचा चेहरा अधिकच उजळ आणि तेजस्वी दिसत होता. पायामध्ये स्टायलिश बूट आणि हवेवरती उडणारे त्याचे ते सिल्की केस, एखाद्या परीकथेतल्या राजकुमारासारखा तो दिसत होता.
आरंभ घोड्यावरती बसून त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि शुभांगी घोंगट घेऊन लगेचच आत आली. वाव, हॉर्स, शौर्य घोडा पाहून म्हणाला. कम, आरंभ म्हणाला आणि शौर्य पळतच जाऊन त्याच्या पुढे बसला. त्यानंतर आरंभ त्याला घेऊन राईड करत होता आणि शौर्य अगदी खुश होत आनंदानं ओरडत होता. लो भाईसा, यांचं तर घोडा पाहूनच पोट भरलं. आपला नाश्ता तसाच आहे, खजान सिंग म्हणाला आणि सगळे हसून पुन्हा आत आले. इकडे राईड झाल्यावरती शौर्य आणि आरंभ देखील आत आले. मा, खूप भूक लागली आहे, शौर्य सियाला म्हणाला. ये भाईसा, तुम्ही पण या, सिया आरंभला म्हणाली. भाभीसा, मी आधी फ्रेश होणार आहे. असं करा, माझा नाश्ता रूममध्येच पाठवा, असं म्हणून आरंभ त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडे शुभांगी किचनमध्ये होती. शुभांगी, भाईसांचा नाश्ता त्यांच्या रूममध्ये पाठव, सिया बोलली. जी दीदी, सिया म्हणाली आणि तिनं नाश्ता गरम केला आणि एका ट्रेमध्ये नीट ठेवून कॉफी आणि मग सगळं बाजूला ठेवलं. केसर बाईसा, हे हुकुमच्या रूममध्ये घेऊन जा, शुभांगी म्हणाली. जी बहुराणी, केसर बाईसा म्हणाल्या. शुभांगी, तू जा ना, सिया पाठीमागणं म्हणाली. मी, शुभांगीनं विचारलं. हो, तूच जा, सिया बोलली. दीदी, पण ते मला पाहून चिडतील, शुभांगी म्हणाली. नाही चिडणार, आणि चिडला तर चिडू दे, नवरा आहे तो तुझा, त्याला काय हवं नको ते पाहणं हे तुझं कर्तव्य आहे, सिया म्हणाली. पण ते मला पत्नी मानतच नाही तर कोणत्या अधिकाराने मी हे त्यांच्यासाठी करू, शुभांगी उदास होत म्हणाली. त्यानं अधिकार दिला नाही म्हणून काय झालं, तू एका पत्नीची सारी कर्तव्य पार पाडायचीस, दादीसा म्हणाली. छोरी, मला माहीत आहे तुमचं नातं फुलायला वेळ लागेल, पण त्यासाठी तसे प्रयत्नही करावे लागतील ना, दादीसा तिला समजावत म्हणाली. आणि मग शुभांगी शांत झाली. जा, हा नाश्ता तूच घेऊन जा, दादीसा तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली. जी, असं म्हणून शुभांगीनं ट्रे उचलला आणि जिना चढून त्याच्या रूमच्या दिशेने गेली. त्याची रूम येताच तिनं कॉरिडॉरमध्ये असणाऱ्या एका टेबलवरती ट्रे ठेवला आणि घोंगट ओढून घेतला. तिने एक दीर्घ श्वास घेत दारावरती टकटक केलं. कम इन, आरंभ म्हणाला आणि ती आतमध्ये गेली. आरंभ नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता. शर्टलेस, फक्त ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट होती त्याच्या अंगावर. तो ड्रेसिंग टेबल समोरील आरशामध्ये पाहून त्याचे केस टॉवेलनं पुसत होता. नुकतीच आंघोळ केल्यानं त्याच्या पाठीवर पाण्याचे थेंब दिसत होते. केस पुसताना त्याच्या दंडाच्या बेडक्या निघत होत्या. त्याच्या अंगावरील नसा नसा अगदी स्पष्ट दिसत होत्या. त्याला तसं पाहून शुभांगीच्या मनामध्ये चलबिचल होऊ लागली. त्यानं आरशातून तिच्याकडे पाहिलं तर घोंगट तिच्या डोक्यावर होता. त्याची नजर तिच्या त्या सुंदर गोऱ्यापान हातांवर पडली जे नाश्त्याचा ट्रे घेऊन आले होते. ती एकसारखी त्यालाच पाहतीये हे त्याच्या लक्षात येताच तो तिच्याकडे वळाला आणि तिने गडबडून तो ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवला. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, इथनं पुढं काय होईल का दोघांमध्ये पॅचअप की पुन्हा ब्रेकअप, पाहूयात पुढच्या येणाऱ्या काही भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.